लोकसभेमध्ये निवडून येतात, बसतात, तर ज्यांना भगवंत निवडतात ते सत्संगामध्ये बसतात. तर तुम्ही विशेष आहात की तुम्ही इथे भगवंतांसाठी आलेले आहेत. त्यामुळे संसदमध्ये जे जातात आपले लोक प्रतिनिधी त्यांच्यापेक्षाही महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या विशेष भगवद्गीतावर प्रभूजी नेहमी लेक्चर देतात. तर भगवद्गीताचा आपण एक महत्त्वपूर्ण श्लोक आज बघूया. थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर भगवद्गीताबद्दल चर्चा चालू आहे आणि मी अतिशय महत्त्वाचा श्लोक घेते आहे, जे आहे LICचा सगळ्यात महत्त्वाचा श्लोक कुठला आहे माहिती आहे मला? त्याच्याने एवढी मोठी पॉलिसी आणि एवढा मोठा जो मार्केटिंग चालू आहे त्याचं ब्रीद वाक्य काय आहे? योगक्षेमम वहाम्यहम. जाऊ दे. तो योगक्षेमम वहाम्यहम नको. हा श्लोक जो आहे तो भगवद्गीताचा आहे. तर भगवद्गीताची ही किती स्ट्रॉंग भगवंतांची स्वतःची पॉलिसी आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे. तर त्या एका श्लोकचा छोटासा भाग घेऊन एवढी मोठी पॉलिसी आणि जीवन विमा, कोणाची विमा पॉलिसी नाही आहे, सगळ्यांचे आहेत है ना. तर एवढा मोठा मार्केटिंग चालतं आणि ज्याची ही पॉलिसी आहे त्याबद्दल माहिती नाही. तर कृष्ण भावनामृत आपण खूप वेळा ऐकतो. कृष्णा कॉन्शियसनेस, इस्कॉन म्हणजे फॉरेनची संस्था नाही आहे. इस्कॉन म्हणजे काय आहे? भगवंतांची ही पॉलिसी आहे, कृष्ण भावनामृत पॉलिसी. तर हे कृष्ण भावनामृत पॉलिसी काय आहे ते आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आपण कसा लागू पडतो आणि ही पॉलिसी घेतल्याचे लाभ काय काय आहेत आणि भगवंत कसे आश्रय देणार आहेत, आपले पूर्ण गॅरंटी घ्यायचं. भगवंत इथे काय करताय? आपल्याला आश्वासन देत आहेत. तर 9.22 हा श्लोक घेऊया आपण. त्यापूर्वी आपण भगवंतांचं आणि गुरूंचे आशीर्वाद घेऊ, म्हणजे आपल्याला हे आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये समजायला मदत होईल. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. मुखं करोति वाचालं पंगुं लंघते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरु दीनतारिणं परमानंद माधवं श्रीचैतन्यं ईश्वरं. हरे कृष्ण. तर आपण आज बघणार आहोत कृष्ण भावनामृत पॉलिसी. तर ही जी आवाज येतोय तुम्हाला सगळ्यांना? ऑफ बनव, थोडंसं खालून घ्या. हां, बटन बंद होऊन जातं त्याच्यामुळे. ठीक आहे प्रभूजी. तर पॉलिसी तर आपण जीवनामध्ये घेतो. आज जीवन म्हणजे काय आहे? कधी पण काय पण होतं, भरोसा नाही आहे, म्हणून आपली आपली पॉलिसी काढलेली बरी आहे ना. तर आपण कृष्ण भावनामृत पॉलिसी घेतली आहे का? आणि घेतली तर असं कोण आहे की इथे कृष्ण कोणी माहिती नाही आपल्याला. भारतभूमीत जन्म घेतलेला आहे आणि आता विशेष काय चालू आहे? महाकुंभमेळा. कोण कोण कुंभमेळ्यात जाऊन स्नान करून आले? प्रयागराज. फार डिफिकल्ट आहे ना जाणं, एक तर तिकीट मिळत नाही, सगळे ट्रेन डायव्हर्ट आहेत है ना. आणि तिथे असे भयानक हादसे होत आहेत.
144 वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे. म्हणजे आपण पुढचा महाकुंभमेळ्यात राहू की नाही माहिती नाही. आणि त्याचं महत्त्व काय आहे, एकदा आंघोळ करा, एकदा असं पवित्र स्थान, आणि त्यावेळीस त्याच्यामध्ये पण 4 मुहूर्त, एकतर मकर संक्रांत किंवा मौनी अमावस्या, आता माघ पौर्णिमा आणि शिवरात्री, त्यावेळेस जर स्नान केलं त्या तिथीला तर काय होतं, अमृत स्नान म्हटलं जातं. म्हणजे अमृताचा काय पडलेला आहे तिथे थेंब. जेव्हा काय झालं आपल्याला अमर व्हायचं आहे किंवा आपले अमर कधी होईल, आपण सगळे पाप धुतले जातील. एकदम शॉर्टकट मार्ग दिलेला आहे. तर आपल्याला असं वाटतं की खरंच काय होतं का, बरोबर आहे ना, थोडासा शंका येते. तर त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं आहे कृष्ण भावनामृत, की आपल्याला नाही जाता आलं, तुम्ही इथे आले सत्संगामध्ये, तर त्यापेक्षा खूप खूप पटीने आपला इथे लाभ मिळणार आहे. फक्त आपली काय पाहिजे, चेतना, की आपल्याला किती लोक स्नान करून येतात, त्यांच्या जीवनामध्ये काही परिवर्तन झालेलं दिसतं तुम्हाला, दिसतं? मग कसं समजायचं? तेच महत्त्वाचं गुढ आहे. कारण की आपल्याला भारतभूमीमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी इझिली मिळालेल्या आहेत, कृष्ण पण इझिली मिळालेले आहेत. त्यामुळे आपल्याला कृष्ण आणि त्याच्यानंतर हे कृष्ण भावना ही आपण नेहमी राहिली पाहिजे, ती खरी पॉलिसी आहे. तर आपण कृष्ण भावनामध्ये आलेलो आहोत, तुम्ही सगळेजण खूप भाग्यवान आहेत. पण तरी पण आपण सिरियसली आपल्याला जे भगवंत डायरेक्ट म्हणतायत की मी तुमचं वहन करेल पर्सनली, पण थोडासा आपण समर्पित व्हायला, पूर्ण समर्पित जो असतो त्याच्यासाठी भगवंत स्वतः वहन करतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की कृष्ण माहिती आहे, पण कृष्ण भावनामृत हे माहिती नाही, किंवा कृष्ण भावनामृतमध्ये आलो आहेत पण आपण कृष्ण भावनामृत काय आहे हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आपलं योगक्षेमम वहाम्यम, भगवंत वाहन करायसाठी आपण समर्पित होतोय का, ती चेतना समर्पित होती का, तेवढाच लाभ आपल्याला मिळणार आहे. त्या चेतनेने आपण आंघोळ केली कृष्ण भावनेमध्ये तर तुम्हाला लाभ मिळणार आहे. पण तो कृष्ण भावनाच माहिती नाही आहे, ती चेतना पण माहिती नाही, म्हणून आपण नुसती डुबकी मारली आणि आलो. तर स्नान कसं होतं माहिती आहे, जसं हाती स्नान माहिती आहे ना, हाती काय करतात, आंघोळ करतात, बाहेर येतात, परत लोळतात. म्हणजे एक रामाचं नाव घेतलं ना तर सगळे पाप जेवढे असेल नसेल, तुम्ही केले पण नसतील किती जन्मापासून, तुरंत नाहीसे होता. एक राम, वाल्मिकी झाले ना वाल्याचे, किती पापा नामामध्ये शक्ती आहे. पण आपण किती नाव घेतो भगवंतांचं, जन्मापासून नाव घेतो चालू आहे. आता तर पूर्ण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. इथे आल्यावर 16 अक्षर कळाले, आणि इथे आल्यावर समजलं 16 माळा पण असतात का, बापरे. आणि करतो पण आहे आम्ही, कुठे फरक पडतोय आपल्यामध्ये, तर नक्की कुठे चुकतं आहे आपलं. तर एक नाम, एक आंघोळ पूर्ण पापाचं काय आहे, तेवढी ताकद आहे आणि ती करते. पण आपण तर हत्तीसारखं परत काय करतो, मातीत लोळतो. म्हणजे पाप करायची क्षमता आपल्यामध्ये भरभरून आहे, इच्छा, पाप केले मिटलात, पण दुसऱ्या क्षणाला लगेच पापाचं अकाउंट चालू होऊन जातं. तर पाप म्हणजे काय, पाप म्हणजे जे माझं नाही आहे. आता इथे सगळं जे काय आहे आणि मी म्हणेल हे सगळं वापरा, माझं आहे, चला, होईल का असं? म्हणजे हे काय माझं नाही आहे. तसंच सगळ्यात महत्त्वाचं, मोठे मोठे जे योगी संत ते काय म्हणतात माहिती आहे का, पाप म्हणजे एक क्षणाला सुद्धा मी भगवंतांना विसरतोय म्हणजे ते पाप आहे. आपण किती वेळा आपल्याला एक क्षणाला आठवण पण येत नाही भगवंतांची, आणि आपण जप जरी करत असलो तरी त्या क्षणाला पण आपण कुठेतरी फिरत असतो. तर आपण नाव घेताना पण भगवंतांचं स्मरण नाही करू शकत. तर त्यांनी सांगितलं पाप म्हणजे काय, एक क्षणाला सुद्धा मी भगवंतांचा विसर पडतो म्हणजे ते काय आहे, पाप. आपल्याला काय वाटतं, पाप म्हणजे खून करणं, पाप म्हणजे दुसऱ्याची प्रॉपर्टी हडपणं, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप क्षीण आहेत, त्या आपोआप होणार आहे. कारण की आपल्याला माहीतच नाही आहे कोण आहे भगवंत, कोण आहे, एक मात्र स्वामी आहे, भोक्ताराम आहे. आणि त्यांना विसरलं म्हणजे आपण मालिक होतो. म्हणजे हा देह माझा आहे, मी माझ्या देहाने काही करेल, है ना, हे सगळं माझं आहे, माझी ही फॅमिली आहे, त्यांच्याशी काही कशी वागेल. कारण की काय आहे, माझं आहे. का बरं माझं आहे? कारण की आपण भगवंतांना विसरलेलो आहे. म्हणून फार महत्त्वाचं आहे कृष्ण आणि कृष्ण भावना. तर ही भावना तुम्ही इथे बसून हे जर तुम्हाला समजलं आणि तुम्ही जे काही करताय ते तुम्ही केलं, त्या चेतनेने केलं, तर ते खूप मोठं
महाकुंभच्या स्नानपेक्षाही खूप आहे. तर आपल्याला खूपच आपल्या धर्मामध्ये भारतामध्ये खूप संधी आहेत, पण आपण दवडतो कारण की आपण ती चेतना आणि ती गांभीर्याने घेत नाही आहे. त्यामुळे काय हरकत नाही, आपल्याला घरी बसल्या बसल्या खूप जबाबदाऱ्या आहेत, मुलांच्या जबाबदाऱ्या आहेत, गृहिणींच्या जबाबदाऱ्या आहेत. फक्त काय महत्त्वाचं आहे, चेतना, कृष्ण भावनामृत. तर त्याच्यासाठी आपण आजचा श्लोक बघणार आहेत. तर आजचा श्लोक आहे 9.22. 9.22 मध्ये भगवंत काय म्हणतात बघा. इतकी मोठी ऑफर देतात आणि आपण करतो पण आहे, पण आपल्याला त्याचा परिणाम का बरं जाणवत नाही आहे, कारण की कुठे त्रुटी होते आपण ते आज बघणार आहोत. तर 9.22 मध्ये भगवंत काय म्हणतात, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हे हिंदी आहे. इथे काय म्हटलंय, किंतु जो लोग अनन्य भाव से मेरे दिव्य स्वरूप का ध्यान करते हुए निरंतर मेरी पूजा करते हैं, उनकी जो आवश्यकता है होती है उन्हें मैं पूरा करता हूँ, और जो उनके पास है उनकी रक्षा करता हूँ. भगवंत काय म्हणतात बघा, महत्त्वाचं आहे. कोणाचं रक्षण करतात, आपण कोणाचा तरी आश्रय घेतोच, पॉलिसीचा आश्रय घेतोच, डॉक्टरचा आश्रय घेतोच, घ्यावंच लागतात ना. तर आणि आपण कशासाठी रक्षण घेतो, का बरं आश्रय घेतो, कारण की आपल्याला काय पाहिजे असतं, संरक्षण. आज न्यूजपेपर का बरं फेमस आहे, उठल्या उठल्या आपल्याला काय लागतात, काय झालं, कोविडच्या वेळेस कसं होतं, काय झालं, आता काय होईल. तर प्रत्येक क्षणाला इथे भीती आहे, कारण की हे जगच काय आहे, दुःखालय अशाश्वतम आहे. तर पूर्ण महत्त्वाचे क्लिअरिटी येते जेव्हा आपण कृष्ण आणि सिंपल आहे. सारे जे वेद आहे, उपवेद आहे, 108 उपनिषद आहेत, 18 पुराण आहेत, त्याच्यानंतर इतिहासमध्ये रामायण आहे, महाभारत आहे, एवढं सगळ्यांचं सार भगवंतांनी फक्त एक गीतोपनिषदमध्ये म्हटलं आहे. त्याच्यामध्ये पण एक जरी श्लोक एवढंसं जरी कळाला तरी तुमचं सार्थक होतं, पण तो समजला पाहिजे. याचा अर्थ काय आहे की भगवंत आपल्याला सिंपल करून देता आहे या ह्याच्यामध्ये की मी कोण आहे, हे जग काय आहे. भगवद्गीता 5 विषय, कोणाकोणाचा कोर्स झालेला आहे इथे भगवद्गीताचा झालेला आहे. मग 5 मुख्य विषय कुठले आहेत ज्याच्यामध्ये भगवद्गीता माहिती देते. एकदम सिंपल गोष्ट आहे. हां, व्हेरी गुड. म्हणजे ईश्वर कोण आहे, आपण मला काय घेणं त्याने, काय देवाचं केलं नाही केलं काय फरक पडतो, त्याच्याबद्दल माहीतच नाही आपल्याला. ईश्वर, नंतर जीव, आपण म्हणतो जीव आहे आपला, जीव जळतो आहे ना, जीव जातो, सगळं जीव, पण आपल्याला माहीतच नाही आपण जीव आहे. आपण म्हणतो मी शरीर आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, अमुक अमुक आहे, आपली जी ओळख आहे. त्याच्यानंतर तिसरं काय, प्रकृती. ही प्रकृती कशी, अचानक कोविड आले तर खूप धडधड होतं, काहीच माहिती नाही, म्हणतात फक्त क्षणभंगूर आहे जीवन. आज काय आहे, उद्याचा काय बुडबुडा आहे, तो क्षणाचा बुडबुडा आहे. कोणी गेलं स्मशान वैराग्याला तर काहीच खरं नाही बाबा, काही पण होऊ शकतं. पण त्या क्षणाला वाटतं, म्हणजे प्रकृतीचा स्वभाव काय आहे, भगवंत म्हणतात 15व्या अध्यायामध्ये 8व्या श्लोकमध्ये, दुःखालय अशाश्वतम आहे, शाश्वत नाही आहे आणि खूप दुःख आहे इथे. आणि प्रकृतीबद्दल माहिती मिळाली, क्लिअरिटी येते, कन्सेप्ट क्लिअर होतात जीवनातले. प्रॉब्लेम काय, आपण नेहमी काय करतो, धसलेलं असतो, कारण की आपल्याला क्लिअर नाही माहिती असतं मी कोण आहे, भगवंत कोण आहे, प्रकृती काय, उद्या काय होणार आहे. त्याच्यानंतर काय, चौथं कर्म आणि काल. काल काय चाललं आहे, कर्म काय, माझ्या प्रत्येक गोष्टीचं काय, आपण कसे कर्म करायला पाहिजे, काळाचा प्रभाव काय. तर आता जे कलियुग चाललेलं आहे ना, त्या कलियुगमध्ये इतकं की म्हणजे आवरण टाकलेलं आहे. असं म्हटलं जातं आहे की दुःखालय अशाश्वत, मी जेल आहे, जेल. काळ्या पाण्याची सजा माहिती आहे ना, वीर सावरकर, त्याच्यापेक्षा भयंकर आहे, कारण की इथे काळ्या पाण्याची सजा तर आहेच. आपल्याला रोज आपण जसं सूर्य उगतो जसं बुढापा होतोय आपल्याला, आणि त्याच्यानंतर मृत्यूच्या जवळ जातोय. कोविडसारखे भयानक भयानक व्हायरस कधी पण आपल्यावर आक्रमण करताय आणि आपल्याला काय म्हातारपण आहे, मृत्यू आहे,
नंतर काय जरा म्हणजे आजार आहेत, त्याच्यापेक्षा आणखी बाकीचे लोक त्रास देत आहेत आपल्याला. कोणीतरी सुखाने जगू देतं का? प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, अहंकार वेगवेगळे आहेत, त्यामुळे खूप त्रास होते मनाला. 3 क्लेश आहेत आणि इतकी सारी भयानक परिस्थिती आहे आणि तरी आपण रक्षण घेत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय, असं आवरण टाकते मायादेवी. कलियुगमध्ये तर खूपच, कोणालाच माहिती नाही आहे आपण काबर शरण घेतलं पाहिजे भगवंतांचं. तर मायादेवी म्हणते एकदम छान चाललं आहे तुमचं आणि मी तर नाहीच मरणार आहे. आपल्याला वाटतं की सगळे मरत आहे, आपण प्लॅनिंग करतो आहे का? नकारात्मक नाही आहे, ही वास्तविकता आहे. जितकं कलियुग आहे तितकं आपण भगवंतांच्यापासून, ग्रंथापासून दूर राहू ना, तितकं आपल्याला काय केलं जातं, आवरण केलं जातं. त्यामुळे जसं जेलमध्ये आहे आणि जेलमध्ये आपल्याला असं संमोहन केलं जातं. संमोहन माहिती आहे ना, हिप्नोटाईज केलं आहे आणि सांगितलं आहे मस्त जेलमध्ये एकदम एवढं सुंदर जीवन आहे. आपण पिक्चरमध्ये बघतो काय हिरो हिरोईन, मस्त गार्डन आहे, छान आरामात आपलं असंच जीवन चालू आहे. ती मायादेवी काय आहे, ते आवरण टाकते. मायादेवी म्हणजे कोण आहे? हे नकारात्मक तामसिक आपल्याबरोबर. जसं गुरुत्वाकर्षण माहिती आहे ना, मुलांना सायन्स जास्त आवडतं, सायन्सच्या भाषेत सांगितलं तर लवकर समजतं. आपण वरती उडी मारली तर काय होतं पोरींनो, म्हणजे एक शक्ती आपल्यावर काय होते, ओढते. ती खूप ग्रॉस शक्ती, असे खूप सटल सूक्ष्म शक्ती आहेत. कुठले कुठले? रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. या तिन्ही पण शक्ती आपल्याला काय करतात, आपल्याला नाचवत आहेत, पण आपल्याला माहिती नाही आहेत त्या. तर तमोगुण काय करते, आपल्याला अंधारात ठेवते. तो तमोगुणी लोक कशालाच घाबरत नाही, ते काहीही करतात, त्यांना काहीच घेणं देणं नाही, आश्रय कधीच घेणार नाही. कारण की त्यांना एक असे नशातले लोक असतात ना, नशा करणारे, त्यांना कसलं भान असतं का? काहीच भान नसतं. ते तामसिक त्या आवरणामध्ये गेलो ना तर काहीच. आज कलियुगचे मॅक्झिमम लोक हे बाळाला घरा इकडे घेऊन घ्या, त्याला डिस्टर्ब करतोय तो, उचलून घ्या. तर तामसिक लोक जास्तीत जास्त, म्हणून आश्रय भगवंतांचा घेणारच नाही. त्यामुळे काळाचा फार महत्त्वाचा आहे. तर हे जे आवरण, याच्यामुळे दुःखाले जगत असल्यामुळे सुद्धा आपण आश्रय घेऊ शकत नाही. त्यामुळे इथे आल्यानंतर आपल्याला समजतं की किती भयानक जगत आहे. तर आश्रय घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे? कोणाचा घेतला पाहिजे? पॉलिसीचा घेतला पाहिजे. कोणाची? भगवंतांची पॉलिसी. ही बाकीची पॉलिसी तर घ्यावंच लागणार आहे, पण ही पॉलिसी. पण भगवंत कसे म्हणतात की तुम्हाला इथे आल्यावरच समजतं, आपल्याला ते आवरण निघून जातं तामसिक. इथे आल्यावर समजतं किती दुःख आहे जगामध्ये. का नाही आश्रय घेतला पाहिजे? आपलं मन काय म्हणते? मन म्हणजे ते तामसिक वातावरणामुळे आपलं म्हणतं जाऊ दे, एवढं लवकर काय करायचं आहे आपल्याला, बुढापा झाला ना, आपण वृद्ध रिटायर झालो. खूप टीचर लोक तर फार बिझी असतात, आया त्याच्यात फार बिझी असतात. जे टीचर असतात त्यांना घरातलं तर असतंच, बाहेरचं पण असतं. हे काय आपल्यासाठी नाही बाबा, वेळ काढतात, आलेत वेळ टीचर ना. हां, कारण की खूप दवाखान्यात यावं लागतं ना. मॅडम हे आमच्या बाळाला असंच का होतं? अहो, हा प्रकृतीचा नियम आहे. तुमचे काय, आमचे पोरं सुटत नाही त्याच्यामधून. आपण आजाराला सुटू शकतो का? कंटिन्यू इथे मारा आहे, पण मारा झाल्यानंतर पण एक माया शक्ती काय म्हणते, काहीच नाही आहे, उद्या आहे ना सगळं छान होणार आहे, आणि काहीच नाही आहे. त्यामुळे ती काय करते, आपल्याला नेहमी फसवत राहते. ती शक्ती आहे. त्या शक्तीपासून आपल्याला वाचायचं असेल तर इथे लागलं आहे. आणि ह्या ह्याच्यामध्ये क्लिअर कट भगवंत आपल्याला, प्रकृती काय, तुम्ही कोण आहे आणि भगवंत कोण आहे. तर भगवंत एक मात्र कोण आहे, आश्रयदाता आहे. पण आपण आश्रय घेतलेला आहे. तुम्ही म्हणणं, अहो घेतो ना आम्ही, आम्हाला आवड आहे ना म्हणून ते इतक्या याच्यापासून इथे येतो, वेळ काढतो. पण मग ते आपल्याला असं म्हणजे भगवंत पूर्ण का नाही तरुण नेत आपल्याला. भगवंत काय म्हणतात माहिती आहे का, सगळ्यात 2 वर्ष क्षेमम. क्षेमम म्हणजे सुरक्षा, आणि वहामी वहन करता. जे तुमच्याकडे आहे ना त्याचं मी रक्षण कराल. तुम्ही म्हणाल मग आम्ही कधीच मरायला नाही पाहिजे, अमर होण्यासाठीच जातोय ना आपण कुंभमेळ्यामध्ये, है ना. हिरण्यकश्यपूने किती तपस्या केल्या आणि त्याची मी रक्षा करतो. मग समजायचं कसं? आणि कधी कधी असे डाऊट होतात भागवतामध्ये की बघा ते त्या हिरण्यकश्यपूच्या जाचापासून प्रल्हाद महाराजांचं रक्षण केलं, पण अभिमन्यूचं रक्षण नाही केलं, तो मारला गेला. आहेत ना अशा घटना की जिथे भगवंत रक्षण नाही करत. तर मग असं का करतात भगवंत? ते द्रौपदीला किती शेवटच्या क्षणी तिने अगोदर नवऱ्यांना पुकारलं, आधी
गुरुजनांना पुकारलं, नंतर स्वतः प्रयत्न केला आणि नंतर पूर्ण शरण गेली. एका हाताने साडी पकडली आणि जेव्हा दोन्ही हाताने शरण गेली तेव्हा भगवान तो एवढा उशिरा आले का. रुक्मिणीच्या वेळेस एवढे सगळे बिचारीने सगळं सोडून दिलं. एवढा शिशुपाल, तिचे भाऊ बाई सगळेजण विरोध करत होते. ती एकटी धाडस करून मंदिरात आली, ब्राह्मणातर्फे निरोप दिला. भगवंत कधी आले? आता जस्ट जायचीच वेळ आली, शेवटच्या क्षणाला आले. आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं काय आहे, गोपींचं उदाहरण माहिती आहे ना तुम्हाला. गोपी सगळं सोडून जातात. हां, आत्माच्या लेवलला होते ते, ऋषीमुनी होते. आपण स्त्री पुरुषच्या दर्शनाने बघतो, पण त्यांचं समर्पण केवढं होतं. यांच्यासारखं समर्पण कोणी करू शकतं? तर ते ऋषीमुनी इतक्या लाखो वर्षापासून वाट बघतात भगवंतांचा उच्च रस माधुर्य. सगळ्यांना साख्यरस प्रिय असतो, दास्य प्रिय असतो, वात्सल्य, पण माधुर्य म्हणजे एकदम उच्च रस तो त्यांना पाहिजे होता. भगवंत म्हणे मी जेव्हा पूर्ण पुरुषोत्तम भगवंत म्हणून येईल ना तेव्हा तुम्ही या. म्हणजेच वाहन म्हणजे भगवंत स्वतः वाहन करतात. वेगवेगळे अवतार आहेत भगवंतांचे. कृष्णच का बरं महत्त्वाचा? कारण की कृष्ण जसे आहेत तसे पूर्ण पुरुष, तिथे काहीच मर्यादा नाही आहेत, तिथे काहीच नाही आहे. तिथे त्यांना गोपियांना 400 करोड गोपिया, त्यांना भगवानना माधुर्य भावामध्ये पाहिजे होतं. भगवान राममध्ये आले तर भगवंत राम म्हटले की नाही, मला फक्त एक वचनी, एक स्त्रीवचनी, आता नाही, पुढे. मत्स्य अवतारामध्ये खूप भगवंत अट्रॅक्टिव्ह होणारच जीव, तर ते म्हणे आता नाही, मछल्या अट्रॅक्ट झाल्या, आता नाही, पुढे. राम अवतारामध्ये मंकी पण अट्रॅक्ट झाले, आता नाही, पुढे. मी जेव्हा पूर्ण जसा आहे तसा माझ्या अवतार, मला कोणाचं भीडभाड नाही, कोणी किती नावं ठेवले, त्यामुळे सगळ्यांना जाणणं फार सोपं आहे, सगळे अवतार जाणणं. पण कृष्णांना जाणणं, कृष्णाने असं का केलं? कारण तेव्हा भगवंत आहे, आपण छोटे अंश आहे, त्यांना काय समजू शकू आपण? भक्तांच्या मार्गाने प्रभुपादांची गीता वाचल्यानंतर आचार्यांचं तरच समजेल, त्याशिवाय नाही. म्हणून त्या भगवंत आहेत. तर भगवंतांना गोपी सगळं सोडून गेल्या आणि गेल्यानंतर सगळं सोडून रात्री गेल्या, कारण की त्याच्यासाठीच ते इतके जन्म घेतलेले. आपण म्हणतो ती गोपी होती, पण ती कुठून आली होती? किती ऋषी मुनी तपस्याचे, किती महाकुंभ, काहीच नाही आहे, एवढे तपस्या करून आल्या होत्या का? भगवंतांचं सगळ्यात महत्त्वाचं योग म्हणजे काय? मिलन. आपण योगा करतो ना, ते अति महत्त्वाचं प्रत्येक अंशचं सगळ्यात मोठं फळ आहे की जे भगवंतांना जाऊन भेटणं. कोणी म्हणतं आपल्याला वाटतं की मुक्ती मिळायला पाहिजे. मुक्ती म्हणजे काय? कैवल्य मिळायला पाहिजे. कैवल्य म्हणजे फक्त एक जीव होणं, खूप छोटा स्तर आहे तो आपोआप होतो. म्हणजे त्याला भक्त काय म्हणतात, मला मुक्ती पण नको. मुक्ती म्हणजे काय? मला दुःखाची पासून मुक्ती द्या, बस. मुक्ती नाही. भगवंतांचे भक्त काय म्हणतात, मला भगवंतांची सेवा करायची. अशा गोपिया होत्या. त्यांनी सांगितलं, भगवंतांनी रात्री बोलवलं, त्या स्त्री होत्या, परपुरुष बोलवतोय, पण त्यांना माहिती आहे भगवंत मी तर जीवात्मा, हा तर देह आहे. ते सगळं सोडून हे समर्पण भगवंत बघतात. आणि एवढं सगळं केल्यावर रासलील्यामध्ये भगवंतांनी काय सांगितलं, चला जा घरी आपल्या. सगळं सोडून आल्या होत्या, ते कसे जाणार? केवढी परीक्षा घेतात भगवंत. साधे आहेत का भगवंत? ते बघतात, पूर्ण समर्पित आहेत का? काहीतरी आहेत का? थोडं तरी आहे का? एवढं सगळं राहिला ना, रिजेक्ट करतात. हे म्हणजे भगवंत. तेव्हा ते पूर्ण शरणागत आपल्याला त्याची रक्षण करतात. तसंच उदाहरण रुक्मिणीचं आहे. रुक्मिणीला शेवटी इथेच ते थ्रिलर झाले. आपले पिक्चर इतके थ्रिलर, त्याच्यामध्ये कसा हिरो येतो, त्याची एंट्री एकदम खतरनाक असते. हे काहीच नाही आहे. आपले हिरोपासूनच सगळे पिक्चर निघत आहेत. इतका खतरनाक हिरो बघितला आहे का? कृष्णासारखा मेन हिरो आहेत ते. आणि एवढी एंट्री, आता लग्न पण झालं, सगळं झालं, लग्न झालं, मुलं झाले, प्रद्युम्न झाला. माहिती आहे ना, प्रद्युम्न झाल्या एका राक्षसांनी पहिलाच मुलगा घेऊन गेले. इतकी कठीण तपस्या, परीक्षा चालूच आहे. लोक म्हणतात देवाच्या मागे नका लागू, देव मागे लागतो. म्हणजे कठीण परीक्षा अजून होतच राहता. म्हणून आपण घाबरतो, नको बाबा, मग आपण इकडचं देवाचं करू, तिकडचं देवाचं करू. भगवंत म्हणतात सगळे माझ्यामध्येच आहेत. विष्णू रूपमध्ये भगवंत म्हणतात सगळे देवदेवता माझ्यामध्ये आहेत. तुम्ही मला पूजलं ना तर सगळे आले. म्हणजे याचा अर्थ आपण कुठल्या देवाला पूजायचं नाही असं नाही आहे. सगळे देव त्यांच्यामध्ये बघा. म्हणजे तुम्ही 33 कोटी देवताचं अलग वेगवेगळं करायला आपल्याला काय लागतं? खूपच मेहनत लागते. त्याच्यामध्ये काय होतं,
आपल्याला फळ तर मिळतं, पण भगवंतांचं केल्यावर सगळे देवदेवता प्रसन्न होतात, पण आपलं काय होतं, शुद्धीकरण होतं, चेतना काय होते, शुद्ध होतं. सगळ्यात महत्त्वाचं अहंकार शुद्ध होतं, आपलं अज्ञान नष्ट होतं. म्हणून आपल्याला भगवंत म्हणतात फक्त मला शरण या, मन मना मद भक्तो मद्याजीबा नमस्कृ, मलाच नमस्कार करा. तुम्ही मला नमस्कार केला, माझंच नाव घेतलं, माझंच चिंतन केलं, सगळ्यांचं आलं, तुम्हाला वेगवेगळं करायची गरज नाही. तुम्ही करत असला तरी त्याच्यामध्ये मला बघा, सिंपल फॉर्म्युला देतात. तर भगवंत काय म्हणतात की रुक्मिणीला इतकं कष्ट आहे बघा ना, आणि नातू पंतू पण झालेले आहेत, आणि रुक्मिणी अशी मस्तपैकी एक दिवस भगवंतांना काय करते, चामर डुलावते. आता भगवंत बघा किती परीक्षा अजून किती घेत आहे, तर या वयात काय परीक्षा घ्यायला पाहिजे का? ती काय म्हणतात, रुक्मिणी मला असं वाटतं तू खूप मोठी चूक केली. आपल्याला असं म्हटलं हां, मी तर म्हणतच होते, माझ्या आईबापांनी असा नवरा शोधून दिला मला, म्हणून माझं कल्याण झालं. तो बाप नवरा पण म्हणतो अशी बायको माझ्या पदरात पडली ना, म्हणून आपल्याला तर फक्त निमित्तच पाहिजे असतं आहे ना, झालं लगेच चालू होऊन जाते आपलं. आपल्याला वाटतं आपलं नशीब आहे ना आपल्या हातात आहे. अरे जे नशिबात होणारे अगोदरचे लोक बघा, म्हणजे आमच्या तरी समाजामध्ये मला आठवतं, हळद जरी लागली आणि जर तुटलं तर ती तशीच राहायची स्त्री. म्हणजे हे एवढं आपलं काय आहे, म्हणजे ही आपली संस्कृती आहे, आपण त्याच्या पलीकडे नाही जात. आज काय आहे, आपण नशिबाला काही मानत नाही, सगळ्या गोष्टी अरे असं झालं असतं ना, असं झालं असतं, असं, अरे लग्न झाल्यानंतर पण तुम्ही मागचा विचार करताय. म्हणजे काय समर्पण आहे, या पतिदेवाला समर्पण नाही, आईवडिलांना समर्पण नाही, भगवंताला काय समर्पण होतं आहे. तर तिथे रुक्मिणीला भगवंत म्हणतात खूप मोठी चूक केली बाई तू. काय तो शिशुपाल काय राजा होता, काय ऐश्वर्य होते, आणि तू काय एका ग्वाल्याला चुनलं. भगवंतांना तिने लव्ह लेटर लिहिलं होतं, पण ते असं प्रेम प्रकरण नव्हतं. तिला माहिती होतं भगवान कृष्ण कोण आहे, भगवान कोण आहे, आत्मा मी स्वतः कोण आहे. ती लक्ष्मी होती आणि एकमात्र स्वामी भगवंत आहे आपले, आणि हे समजायलाच किती जन्म लागतात. भगवंत म्हणतात बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मा प्रपंचते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभम. तर आपण सुदुर्लभम आहात का? आपल्याला समजले कृष्ण भगवंत आहे, पण आपण पूर्णपणे जाणलेलं नाही आहे, म्हणून आपण समर्पित नाही आहे. तर इथे रुक्मिणीला समजलं होतं आणि तिने बघितलेलं पण नव्हतं, आणि कोणाकडून ऐकलं होतं, असं टी व्ही सिरियल नंतर कुठल्या फेसबुक स्नॅक चॅटवर नाही बघितलं होतं. तिने कुठे बघितलं होतं, ऋषीमुनी ब्राह्मणाकडून, आणि लेटर पण कोणाकडे पाठवलं, रीतसर ब्राह्मणाकडून पाठवलं. आणि मुलींना तशा बायांना किती फ्रीडम. आपण म्हणतो बायांना सगळे उपास तापास सगळे आपल्यालाच, काय आजच्या मॉडर्न बाया म्हणतात आम्हालाच का बरं उपास, आम्हाला ते 7 फेऱ्या बाळाला लावता का बरं? कारण की सगळ्यात महत्त्वाचं समर्पण. स्त्री हे पुरुषाला बाहेर कमवायचं हे आहे, स्त्री कशी पाहिजे, कारण की जितकी ती देवाचं करेल, जितकी ती शुद्ध होईल, तितकी समर्पण नवऱ्याला झाली तर भगवंतांना होईल. तर आपण समर्पित नसतोच, तर आपल्यामध्ये ती एक स्वभाव आहे, आपल्याला कसं आहे आवडतं कोणाची सेवा केल्यावर. म्हणूनच घरात गृहिणीचं काम दिलेलं आहे आपल्याला, की तिला जितकी ती जेवण बनवेल ना, तिला वाडामध्ये आणि दुसऱ्याला खाऊ घालण्यामध्ये आनंद आहे. पोरं जेवले, नवरा जेवला, ती तृप्त. कशी झाली भाजी, नवऱ्याकडून एवढीच तर अपेक्षा असते, छान केली बिचारीने, पण नवरे काही सांगत नाही. एक दिवस तर सांगा, चांगली झाली तरी बोला, आपल्याला बोलताच येत नाही, कोणाला स्तुती करताच येत नाही. ती बिचारी फक्त एका स्तुतीची भुकेली असते. तो गुण आहे तिच्यामध्ये, समर्पण. आणि आपण काय करतो, काही वाईट झालं ना, बापाला दोष देतो, यांनीच मला असा नवरा बघून दिला. आपण कधीच डेस्टिनीवर विश्वास ठेवत नाही, आणि म्हणून आयुष्यभर कुरकुर कुरकुर कुरकुर. भगवंत माहिती नाही ना, तर रुक्मिणीने तसं नाही केलं. रुक्मिणीने जसं म्हटलं भगवंतांनी, अगं खूप मोठी चूक केली ग तू, माझ्याशी लग्न केलं, त्या शिशुपालला सोडलं आणि तू मला निवडलं. किती त्रास आहे तुझ्या जीवनामध्ये. एवढं नुसतं ऐकलं तर असं 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 करता करता ती लगेच पूर्ण प्राण, जसं प्राणच गेला, एवढी बेशुद्ध झाली. भगवंत अजून पुढे म्हणतात, त्यांना माहीतच नाही ती पडली खाली. भगवंत म्हणतात अजून पण काही वेळ गेली नाही आहे.
तर भगवंत काय करतात माहिती आहे, ते स्वतः स्वामी आहेत, पण ते कधीच जाणू देत नाही की मी स्वामी आहे. असे हे प्रेमी आहेत की कधीच अधिकार, ते स्वामी असून सुद्धा अधिकार वाजवत नाही. ते प्रत्येक वेळेस स्वातंत्र्य देतात. म्हणूनच आपण भारत भूमीत जन्मला आहे. भगवंत कृष्ण, मला जेव्हा समजलं अरे कृष्ण इथंच राहतात, मग आपल्याला समजत का बरं नाही, आणि स्वतः का नाही सांगत टुक टुक तू माझा कोण आहे, मी तुझा कोण आहे, आणि 2 मिनिटात आपल्याला समजेल इथे अडकलेलो आहे आपण, दुःखाला आहे, आणि तिथे गोलोक वृंदावनमध्ये आपलं घर आहे, तिथे गेलो का सगळे प्रॉब्लेम सॉल्व. किती सोपं आहे. पण भगवंत नाही सांगत. का बरं? कारण की आपली इच्छा नाही आहे आणि जबरदस्ती करत नाही. आणि ते इथपर्यंत परीक्षा घेतात जीवाची. खरंच तुला यायचं आहे माझ्याकडे, मीच आहे का, मीच पाहिजे का तुला, अजून काही आहे इच्छा. ते जन्मापर्यंतपासून इच्छा पूर्ण करतायत आपल्या, आणि आपण काही त्यांच्याकडे बघायला तयार नाही आहेत. आणि हाच खरा प्रेमी असतो की जो काय करतो, स्वतंत्रता देतो. आणि म्हणूनच फक्त भक्तांकडे आलो. गुरु महत्त्वाचं काय, कृष्ण भावनामृत इस्कॉनमध्ये हे काय महत्त्वाचं आहे बघा, गुरु, साधू, शास्त्र तिन्ही महत्त्वाचं आहे. आणि भगवंत म्हणजे आपल्याला बाकीच ठिकाणी फक्त एक तर गुरु गुरु गुरुच मिळतात, भगवंताचं नाम लेशी नसतो. नाही तर मग डायरेक्ट भगवंत 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 राधे 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 करायचं, तिथे गुरु नसतात. तर दोन्ही चुकीचं आहे. भगवंत काय म्हणतात, सगळ्यात महत्त्वाचं रक्षण काय आहे, आपलं शरीर तर जाणार आहे, चेतनाचं रक्षण. चेतनामध्ये कंटिन्यू अंतकालेचे मामेव स्मरण मत्ता कलेवरण. कलेवरण जेव्हा पोझिशन बदलायची, चेंज ह्या बॉडीपासून त्या बॉडीमध्ये, तेव्हा एक क्षण आपल्याला आयुष्यभर आपली काय तयारी आहे आणि मृत्यू परीक्षा आहे. तर मृत्यूच्या वेळेस आपल्याला स्मरण आलं पाहिजे. ते म्हणतात घेऊ ना आपण शेवटच्या वेळेस नाव, आपण नाही घेतलं तर लोक कानात नाव टाकतातच. आपल्या हिंदू कशाला घ्यायला पाहिजे नाव. बाहेरून किती कीर्तन चालू असलं ना, पण तुमचं चित्त तिथे नसलं तर तुम्हाला काहीच एक नाव कृष्णाचं ऐकायला जाणार नाही. कारण की हे कान हे काहीच नसतं, हृदयामध्ये आपलं जिथे चित्त आहे ना तेच होणार आहे. जायची वेळ आली ना तर लोक म्हणतात माझा 13वा आहे ना, माझ्या 13व्याला ना सगळ्या नातेवाईकांना बोलवायचं. बरं, आणि काय मेनू बनवणार आहे, त्यांना माहिती आहे का आपण कुठे चाललो आहे. म्हणजे आपलं आयुष्यभर चित्त नातेवाईकांमध्येच आहे. आपली बॉडी आता जळणार आहे, आपल्याला शेवटचा चान्स आहे, आणि आपलं जिथे चित्त आहे तर परत जन्म घेणार आहे आपण. ते जन्म घ्यायच्या अगोदर आपण इतके एक एक गोष्टी, कोणाबद्दल किती नातेवाईक आले, डोळे आपण बघितलं, त्यांचं स्वागत नाही केलं तर एक वेगळा नरक आहे. अशा इतक्या नरकामध्ये आपल्याला किती फिरावं लागणार. त्याच्यानंतर 84 लाख योनीमध्ये फिरावं लागणार आहे, आणि परत भारतात जन्म घेणार जर चांगल्या गोष्टी केल्या असतील तर. म्हणजे किती चान्स घालवला आपण. चित्त कुठे होतं, बाहेरून लोक भजन करतात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जीव जातोय, भारत भूमीत आहे, आजूबाजूला भक्त आहे, आमच्या घरात सगळे भक्त आहेत, सगळे मस्त जप करताय, तीव्रतेने पुकारताय, भगवंत येत आहे. पण तो जो जीव आहे ना, त्याला आसक्ती कशाबद्दल आहे, आसक्त नाही झालेला आहे. तो अजून आसक्त कशामध्ये, माझी प्रॉपर्टी, ते सुना सांभाळतील का, माणसं म्हणतात माझे पोरं माझे बिझनेस सांभाळतील का, हां काय काय होणार आहे, त्यांचं चित्त कुठेच नाही आहे. ते कानामध्ये तो जातोय आवाज, जाणार आहे का, नाही आहे. तर मग आपण शरणागत नाही, आयुष्यभर केलेलं नाही आहे, तर नाही. तर गुरु, साधू, शास्त्र सगळं महत्त्वाचं आहे. जेव्हा गुरु, असे गुरु आपल्या जीवनात येतात जे कृष्णापासून आलेले आहेत, कृष्णापर्यंत आपल्याला घेऊन जातात, तर खूपच भाग्यवान आहेत. कृष्ण भावनामृत संघ जो आपण जामनेरमध्ये आपल्याला मिळतो आहे, तर तुम्हाला असे गुरु मिळता आहेत, तुम्ही फक्त इथे यायचं आहे. काउन्सिलिंग सिस्टीम असते की तुमचे रोज चेतनामध्ये बदल होते, तुमची आसक्ती आहे ते काम तेच करतोय आपण, पण आपल्या आसक्ती कमी होत आहेत का, आपण बाह्य दृष्टीने तेच करणार आहेत. म्हणजे भगवंत काय म्हणतात बघा, मी तुमचं जे काय आहे ते रक्षण करणार आहे. आणि योगक्षेमम वहाम्यम. योग म्हणजे काय, आपल्याला वेगळं मेडिटेशन करायची गरज नाही आहे, ध्यान करायची गरज नाही आहे, वाईट गोष्टी चांगल्या गोष्टी काय निवडायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही इथे या, तुम्ही फक्त काय आहे, चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू हे माहिती पण नव्हते आपल्याला, इथे आल्यावर समजले ना.
आता नित्यानंद त्रय. तर भगवंत कृष्ण इतके दयाळू आहेत, ते म्हणतात मी सगळं वहन करतो, फक्त तुम्ही मला सगळ्या याच्याने अनन्य भाव से सर्व धर्म पापे भ्यो, मला फक्त शरण या. म्हणजेच काय, असं नाही म्हणता सगळं सोडून या माझ्याकडे, फक्त तुमचं चित्त, तुम्ही जे करताय तेच करा. घरात तुम्ही, मी डॉक्टर आहे, मी 24 तास कामच करते. गृहिणी असले, गृहिणी काम करणार आहे, तुम्ही कुठले नोकरदार असे तिथे करा, पण चित्त कुठे लावा. अर्जुनाला सांगितलं का, अर्जुन तो उलट युद्ध सोडून पळत चालला होता. तो म्हणतो नको बाबा, मला मोह नको, माया नको, मला राज्य पण नको, मी ना भीक मागेल पण मला नका मारायला लावू, हे सगळे मरताय, माझ्या हातून पाप होतं. पळून चालला होता तो. आपली तसेच होतं ना, एक तर यायचंच नाही, आलं का इथे छान वाटतं, मग आता काही संसार नाही करायचा, म्हणून हे करायला लागलं का लोक म्हणतात आता सगळं सोडून देणार. आपण का बरं सोडून देणार आहे. अर्जुनाला तर युद्ध करायला लावलं. काय सांगितलं, अर्जुन उठ युद्ध कर, माम अनुस्मरण, मला फक्त युद्ध करताना काय कर, माझं स्मरण कर. आपण एक तर युद्धच करतो, नाही तर पळूनच जातो. आपली टेंडन्सी असते काहीच नाही करायचं, वैराग्य असं पण आहे, पण तेच काय आहे, फल्गू वैराग्य म्हणतात. सगळं आपण घालतो, हे घालतो, ते घालतो आणि कामं करणं सोडून देतो. म्हणून लोकांना भीती वाटते, कारण की आपली टेंडन्सी की आपल्याला काय आहे, त्रास नको आहे. इथे पण आहे तुम्हाला मुक्ती पाहिजे, अरे मुक्ती कुठेच नाही आहे. मुक्ती काय आहे, तुमचं हे पळवाट आहे. भगवत धामामध्ये भगवंतांची सेवा आहे, आपल्याला सेवा पाहिजे. इथे पण मुलांची सेवा करा, तुमची घरातल्यांची, सासू सासऱ्यांची सेवा करा. कृष्ण भावनामृत म्हणजे काय आहे, सगळ्यांमध्ये भगवंत बघा. कृष्ण भावनामृत म्हणजे भगवंत कसे सगळ्यांची सेवा करतात, प्रत्येकाच्या हृदयात राहतात ना. जो नाव घेत नाही त्याच्या पण हृदयात राहतात ना, जो नास्तिक आहे त्याच्या हृदयात पण राहतात ना, तो भगवंतांना खूप काही बोलतो त्यांच्या हृदयात राहतात ना. ते कोणाचा हेट करतात, द्वेष करता का. आपण काय करतो, हा भक्ती नाही करत, हा असाच आहे, हा नास्तिक आहे. आपण किती जजमेंटल असतो ना, म्हणजे आपण प्रत्येकाला जज करतो. भगवंत कोणालाच काही जज करत नाही, प्रत्येकाचं पालनपोषण करतात. मग भक्तीमध्ये आल्यानंतर आपल्यामध्ये हा बदल व्हायला पाहिजे. असं नाही आता आम्ही ना खूप चांगले झालो, मग तुम्ही काय नॉनव्हेज खाता, हे खाता, मग आम्ही चांगले, असं नाही आहे. त्याच्यावर दया करा, त्याला तुच्छ मानू नका. त्याला अजून समजलं नाही, तुम्हाला गुरु आश्रय मिळाला म्हणून समजलं. तर ही जी भावना आहे ना, तर सगळ्यात महत्त्वाचं की आपण इथे आल्यानंतर रोज जप करतोय, तर आपल्यामध्ये काय फरक आहे. काही सोडायचं काहीच नाही आहे, फक्त आपलं काय महत्त्वाचं आहे, चित्त. आणि भगवंता म्हणतात ना, ठीक आहे, काही लोक नाही सोडू शकत लगेच आल्या आल्या. असं नाही आहे की लगेच हात सोळामुळा करा, नॉनव्हेज सोडा, नंतर काय आहे चहा पाणी, चहा सोडा, कांदा लसूण सोडा. भितात लोक इथे आल्यावर. भगवंता म्हणतात काय, काहीच घाबरू नका, फक्त नाव घ्या माझं. काय करा, सत्संगाला येत जा, नाव घ्यायला, बाकी सगळं सुटेल आपोआप. आज आपण जबरदस्ती सोडलं ना, अजून चित्त भगवंतामध्ये नाही लागलं, थोड्या दिवसांनी इथे आल्यावर छान वाटतं, बाहेर गेल्यानंतर परत खायला लागतो. काय फायदा आहे का त्याचा. भगवंतांना शरण आल्या, भगवंत सोडून देणार आहे सगळं, फक्त विश्वासाने या. भगवंतांना चित्ताने नाव घ्या. एक माळा करणं गरजेचं आहे. प्रयत्न करा की नॉनव्हेज सोडा, कारण त्याच्यामध्ये हत्या आहे, अजून लगेच सुटणार नाही. चहा सुटतो आपाप, पण नॉनव्हेज पहिलं सोडावं लागतं, कारण त्याच्यामध्ये काय आपण डायरेक्ट हत्या करतो, बरोबर आहे. तर ते सोडणं सोपं आहे, पण बाकीच्या गोष्टी आपोआप सुटून जातात, वाईट गोष्टी आपोआप दूर पळून जातात. का, भगवंताने सांगितलं आहे, तू फक्त माझं अनन्य चित्ताने नाव घे, सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी जे आवश्यक आहे ते ठेवणार आहे, जे अनावश्यक आहे ते मी काढून घेणार आहे. आपल्याला काही करायची गरज आहे, पॉलिसी आहे, LIC पॉलिसी. भगवंत डायरेक्ट म्हणतायत ना की मी गॅरंटी घेतो, सगळ्या गोष्टीची गॅरंटी घेतो. फक्त काय आहे, EMI काय म्हणतात भगवंत, कुठला EMI मागताय, पॉलिसी किती, वर्षाची एक हप्ता भरा लागतो. तर आपल्याला काय करत आहे, भगवंत काय म्हणताय, फक्त नामस्मरण घ्या नित्य नेमाने. आणि कुठलं नाव घ्या, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण एकच नाव घेऊ, रामकृष्ण हरीच घेऊ, छान आहे, खूप चांगलं आहे. पण पूर्ण फायदा पाहिजे असेल, शॉर्टकट पाहिजे असेल, पॉलिसी घेतली आहे. मग हरे कृष्ण म्हणजे काय, हे भगवंतांची शक्ती, हे भगवान मला तुमच्या सेवेत लावा. खूप जन्मापासून माझी स्वतःची सेवा करतो, माझ्या इच्छांची सेवा करतो, सगळ्यांची सेवा करतो, पण या इच्छा काही संपत नाही. त्याच्यामुळे मी अडकत चाललो ह्या जन्मापासून त्या, आणि त्याच्यामुळे मी काय सेल्फिश बनत चाललो, मी आणि माझ्या इच्छा. आपण कधीच मिक्स होत नाही आहे. तर मला सगळ्या म्हणतात डॉक्टर आहे, तुम्ही याच्यावर बोलता, म्हटलं डॉक्टर आहे ना, डॉक्टर म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, आरोग्य
संघटना आहे जागतिक, त्यांनी सांगितलं आहे स्वास्थ्य म्हणजे काय, आरोग्य म्हणजे काय, म्हणजेच जो शरीराने स्वस्थ आहे, मनाने स्वस्थ आहे, त्याच्या समाज कार्याने स्वस्थ आहे आणि आध्यात्मिक स्वस्थ आहे. तर ह्या 4 गोष्टी आपोआप होऊन जातात. तर महत्त्वाचं आहे स्पिरिच्युअल हेल्थ ही असली ना, मन पण शांत राहतं. समाजामध्ये आपल्याला काहीच अहंकार काही राहत नाही, आपण सगळ्यांमध्ये फिक्स होतो, आपण सामाजिक कार्य निस्वार्थ पद्धतीने करतो आणि आपल्याला वाईट गोष्टी काहीच राहत नाही, अहंकार राहत नाही मेन म्हणजे. तर भगवंतांचे सगळे जण करतात, कुठल्या ना कुठल्या रूपाने करतात. पुढचा श्लोकमध्ये भगवंत म्हणतात बघा कि जो लोग अन्य देवताओं के भक्त हैं और उनकी श्रद्धापूर्वक पूजा करते, वास्तव में वे भी मेरी पूजा करते, लेकिन वो त्रुटिपूर्वक ढंग से करते. म्हणजे बाकीचे आपल्या इथे कोणी ना कोणी कोणाची तरी पूजा करतातच है ना. एक तर आस्तिक भरपूर असतात, ते वेगवेगळ्या गुरूंचं करतात, वेगवेगळ्या देवतांचं करतात, कुठेतरी श्रद्धा ठेवावंच लागते, बरोबर आहे. नाही तर आपल्या बॉसवर तर ठेवावंच लागते, मालकावर तर ठेवावंच लागते, बिझनेसवर ठेवावं लागते, आपल्या ग्राहकावर ठेवावंच लागते. तर बिना श्रद्धाचं आश्रय घेतल्याने काहीच होणार नाही आहे. पण भगवंत म्हणतात तुम्ही देवदेवतांची पूजा करतायत, चित्त लावून करताय, नवरात्र एवढे कडक उपवास करतात ना, बाप रे बाप. तुम्ही म्हणते एक माळ करायला सोपं आहे, सगळं सांगा, पण माळ नका सांगू, तो पण हरे कृष्ण महामंत्र तर बिलकुल नका सांगू. भगवंत म्हणतात तेवढा मंत्र म्हणा, बाकी सगळं मी वहन करून घेतो. तुम्ही म्हणाल भगवद्गीतेत कुठे लिहिले हो असं हरे कृष्ण महामंत्र. भगवंत म्हणतात जो पूर्ण 4 श्लोक आहे ना भगवद्गीताचे, 4, 10.8, 10.8, 9, 10, 11 4 श्लोक आहे, चतुश्लोकी भगवद्गीता म्हणतात. सगळ्या भगवद्गीताचं सार आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे सततम यंतो माम, 24 तास माझं नाव घ्यायला पाहिजे, ते पण हरे कृष्णा. आपण 10 मिनटं घ्यायला सांगतो आम्ही, मग नंतर हळूहळू म्हणतो की आता 8 माळा करा, 16 माळा करा, आपोआप होतील त्या. तर भगवंत काय म्हणतात, अर्जुनाला पण करत होती का अर्जुना, तुम्ही म्हटलं अर्जुनाला तर युद्ध करायला लावलं आणि आम्ही मनातल्या मनात नाव घेतो, मनात कंटिन्यू नाव चालू असतं आमचं. काय गरज आहे ती माळावर जप करायची, काय दिखावा नाही करायचा आम्हाला, आम्हाला माळीचा दिखावा नाही करायचा, आम्हाला तिलकचा दिखावा नाही करायचा, आम्हाला कंठीचा दिखावा नाही करायचा, हे आम्हाला काहीच नाही, आम्ही मनानं एकदम कंटिन्यू नाव घेतो. तो अर्जुन माहिती आहे का, रात्री 2च तास झोपायचा आणि झोपल्यानंतर इथे हात ठेवल्यावर कंटिन्यू कृष्ण कृष्ण कृष्ण. तो खूप वर्षा लेवलला, जसं मी आता डॉक्टर आहे, मी प्रॅक्टिस करते आणि काही मुलं अजून शिकतायत, MBBSला आहे, म्हणतात की आम्हाला मॅडम कुठे अभ्यास करतात, आम्हाला अभ्यास करायला लावत आहे. फरक आहे. जो परिपक्व आहे त्याला रोज अभ्यासाची गरज आहे का. तर ते गोपिया आहे, अर्जुन आहे, त्यांचा आतमध्येच आहे. त्या गोपिया आहे ना, आपल्याला मेडिटेशन का करायला लावतं, योगा, चला आपण इकडे तिकडे गुरफटलेले, चला परत या जप करा किंवा मेडिटेशन करा. कशासाठी, कारण की आपलं चित्त सगळीकडे इकडे तिकडे गेलं म्हणून आपल्याला त्रास आहे, टेन्शन आहे, इतका त्रास होतो. तर गोपियांना उलटं करावं लागायचं, त्यांना मेडिटेशन कशाला करायला लागायचं, कंटिन्यू कृष्णच दिसायचं त्यांना, त्यांना मेडिटेशन करावं लागायचं कृष्णाला विसरायला. आता विसरायचं, बस झालं, किती त्रास देता तुम्ही, कृष्ण निघून गेले ना, कंटिन्यू त्यांना कृष्णच दिसायचं. त्या मेडिटेशन करायला कृष्णाला विसरायसाठी ते एक क्षणाला सुद्धा विसरू शकत नव्हतं, तो त्रास होता त्यांना. आपल्याला एक क्षणाला आपण नाव घेतो तरी आपल्याला आठवत नाही. आपण नाव घेतो ना, हरे कृष्ण 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 हरे 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 राम, दूध तापलेलं आहे का, हां हरे कृष्ण बेल वाजली, कोण आलं असेल का, हरे कृष्ण कृष्ण. व्हॉट्सअपवर एक मेसेज आला, ते बघून घेते, फार महत्त्वाचा मेसेज आहे. आपलं आहे का, अरे 10 मिनटंच नाव घेतो, अर्धा तासच नाव घेतो, पूर्ण आहे शरणागतामध्ये चित्त लागतं आणि मग कुठे काय. आमच्या आयुष्य तसं आहे हो, काहीच फरक पडला नाही आहे. आम्हाला वाटलं होतं त्या सुदामाला किती सगळं देऊन टाकलं. चांगली इच्छा आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. भगवंत म्हणतात माझ्याकडे या, लक्ष्मी पण मी देतो. अमरीश महाराजांना सगळं दिलेलं होतं त्यांनी, कळालं, ते सगळं द्यायला तयार आहेत. तुम्हाला काय मागायचं आहे ना, महालक्ष्मीचे उपवास करतो आम्ही, ते मार्गशीर्ष महिन्याचे. पण सहस्र लक्ष्मी कुठे झाडू मारतात भगवंतांच्या इकडे. तर भगवंत लक्ष्मी किती सहज देतील तुम्हाला, देतील की नाही. भगवंत सगळं काही देणार आहे,
फक्त एकादशी करा, कुठला उपास नका करून घ्या, कॉन्सन्ट्रेशनने एकादशी करा आणि त्याच्यामध्ये आत्मविश्वासाने करा की सगळे उपास त्याच्यामध्ये आहे. मी असं नाही म्हणत उद्यापासून सगळं बंद करा, असं नाही. महालक्ष्मीचे उपास करत असाल तर उद्यापन करा आणि त्या महालक्ष्मीचे उद्यापन करताना दरवर्षी मार्गशीर्ष महिना येतो तेव्हा महालक्ष्मीला काय करा, तिला प्रार्थना करा. हे महालक्ष्मी सगळ्यात मोठा उपास आहे, तू ज्याचा उपास करते ना, तू जिथे झाडू मारते ना, मला तिथे चित्त लागू दे माझं त्याच्यामध्ये. लक्ष्मी खूप प्रसन्न होईल. चंचल आहे लक्ष्मी, पण जिथे नारायण आहे, जिथे भगवंतांचं नामस्मरण कंटिन्यू चित्त आहे, भरभरून तुमच्याकडे येते. तिला वेगळं पूजायची गरज नाही. किती शॉर्टकट मार्ग आहे ना, पण प्रॉब्लेम काय आहे, थोडा विश्वास कमी पडतो ना आमचा. तर भगवंतांची पॉलिसी मिळणार नाही, पूर्ण आपल्याला मिळणार नाही. तर खूप सुंदर आपल्याला हा अवसर आहे. तर आत्ताच नित्यानंद प्रभू येऊन गेले. तर कृष्ण समजत नाही, कारण की आपल्याला खूप अवघड आहे. भगवंत स्वतंत्रता देतात. जसं रुक्मिणीचं उदाहरण बघितलं, तिला पण इतकं परीक्षा घेतल्यात, आपल्याला इतकं इझिली समजणार आहे का कृष्ण? समजणार आहे? इतकी शरणागती समजणार आहे का? आणि आपल्याला नाव घेताना तर बापरे 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 बापरे, एक तर सगळं सांगावं तुम्ही आम्हाला, पण पूर्ण महामंत्र फार जड. एक म्हातारी होती, बंगाली होती, तिचा जीव चालला होता. सांगितलं आता एक नाव घेतलं ना तर आपला चांगला जन्म मिळेल, पापपासून मुक्त होईल, सगळ्यात चांगला भक्ताचा जन्म मिळेल, पण वैकुंठ मिळेल, मुक्ती मिळेल, पण मुक्तीमध्ये पण आपल्याला आनंदाने आपल्याला परत यावं लागेल. म्हणून तू काय कर, इथे इतकं चांगलं युग चालू आहे कलियुग, की असं म्हटलं जातं सगळे देव देवता स्वर्गातले पण या 10,000 आत्ता जे युग चालू आहे त्याच्यातले 500 वर्षच चालेत. आता चैतन्य महाप्रभून गेले. तर जे ब्रह्माजीचा कालगणना आहे ना, ब्रह्माजीचा एक दिवस माहिती आहे, मुलांना शिकवते मी. ब्रह्माजीचा एक दिवस म्हणजे काय माहिती आहे? देवदेवतांचा एक दिवस म्हणजे 1 वर्ष आहे. म्हणून 12 वर्षानंतर एक कुंभमेळा येतो. 12 दिवस त्या इंद्राच्या पुत्राने काय केलं होतं, तो कुंभ पळून नेला होता ना, आणि तिथे 4 ठिकाणी काय पडलं ते थेंब. तो 12 दिवस पळाला होता. तर त्यांचं 12 दिवस म्हणजे आपले 12 वर्ष होतं. त्यांचा एक दिवस म्हणजे आपलं 1 वर्ष. पण ब्रह्माजीचा एक दिवस माहिती आहे का तुम्हाला? अरे एक किती, 432 करोड वर्ष. वाव, किती गणित पहा. म्हणजे मी सोप्या भाषेत सांगते, 4,32,000 वर्ष कलियुग, त्याच्या डबल करा 8,64,000 वर्ष द्वापारयुग, त्याच्या डबल काय 12,96,000 त्रेतायुग, प्रभू रामचंद्र आले होते. त्याच्या डबल किती, अजून 4,32,000 ॲड केला तर 17,28,000 सतयुग. ते 17, 12, 8, 4 मिक्स केल्यावर किती होतील, 43,20,000. हे काय होतं, एक फक्त दिव्ययुग 4 युगाचं. हे 4 युग मल्टिप्लाय बाय 1000 तर फक्त 12 तास होतात. कोणाचे? ब्रह्मदेवाचे. परत मल्टिप्लाय बाय 2000 म्हटल्यावर किती होतील? प्रभूजींनी सांगितला हिशोब. ते ब्रह्माजीचे किती होतात? 1 दिवस. तर ब्रह्माजीच्या 1 दिवसामध्ये किती चतुर्युग आले, भरपूर वेळा आले ना, 2000 वेळा. हे कलियुग, त्रेतायुग, द्वापारयुग किती वेळा येऊन गेले. आणि प्रत्येक वेळेस सत्ययुगमध्ये खूप तपस्या करावी लागायची. त्रेतायुगला फार यज्ञ, खूप यज्ञ करावा लागायचे, माहिती आहे ना. एक यज्ञाला करोडो खर्च येतो, राजे महाराजच करू शकत होते. द्वापारयुगामध्ये पूजा अर्चना, आपल्याला काही स्वच्छता नाही, काही करू नाही शकत. कलियुगमध्ये सिंपल आहे, फक्त नाव घ्या आणि उच्चतम फळ मिळणारे, गायला गोलोक वृंदावनमध्ये जाणारे. सत्ययुगमध्ये तपस्या करून पण तुम्हाला फक्त काय मिळणार आहे? चांगला जन्म, किंवा तुम्हाला चांगल्या वैकुंठ धामामध्ये जाऊ शकता. पण वैकुंठामध्ये राजासारखं तुम्हाला भगवंतांचं काय करायला मिळणार आहे? सेवा. पण गोलोक वृंदावनमध्ये काय, डायरेक्ट कृष्ण. तिथे काही नियम नाही आहे, कारण की तिथे भगवंत काय करतात, सगळ्यांच्या हृदयामध्ये राहतात. छोटे छोटे गॉलबॉल खाऊ घालतात उष्ट, भगवंत खेळतात त्यांच्याबरोबर. तिथे काही शिष्टाचार नाही. आणि हेच पाहिजे असतं. म्हणून लहानपण देगा देगा मुंगीसारखा रवा. आपल्याला तेच आवडतं, खेळणं, काही जबाबदाऱ्या नको, टेन्शन नको. तर गोलोक वृंदावनमध्ये जायचा चान्स आहे कधी? ब्रह्माजीच्या एका दिवसामधला 10,000 युग तो आत्ता चालू आहे. असं कलियुग, वेगळं कलियुग आहे हे. अशा युगमध्ये आपण भारतभूमीत जन्म घेतला आणि त्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभू कृष्ण जसे आहे तसे आत्ता येऊन गेले 500 वर्षापूर्वी. ते तुम्हाला
त्यांच्यामुळे आपल्याला कृष्ण समजू शकेल, त्यांच्यामुळे आपल्याला समर्पण समजू शकेल. तुम्हाला माहिती आहे सगळ्यात शेवटचं म्हणते की कृष्ण इतके कृपाळू आहेत, त्यांनी इतकं सोपं करून दिलेलं आहे. आणि ते म्हणतात भगवद्गीतात फक्त मला शरण या. म्हणजे आपल्याला वाटतं किती अहंकारी, ज्याला कृष्ण नाही समजले ना त्याने भगवद्गीता वाचू नये, तो वेगळाच अर्थ घेतो. काय काय बोलतील ते, अपराध करतील. कृष्ण समजणं आपल्याला तमोगुणामुळे आपल्याला इतकं वाटतं मी आणि माझा अहंकार, मी कोण आहे, मी सर्वस्व आहे, हा इतका अहंकार आपोआप येतो. त्यामुळे भगवंत समजणं अवघड आहे. गुरुशिवाय, शास्त्राशिवाय, कृपेशिवाय भगवंत समजणार नाही. आणि गीता पण बिलकुल समजणार. अरे भगवंत म्हणतात काय माझंच नाव घ्या, हे काय तुमचे कृष्ण फारच हे आहेत बा. अरे त्यांना माहीतच नाही बाबा, सगळं त्यांचंच आहे, आतून बाहेरून सगळं त्यांचंच आहे. आणि तुम्ही जितकं मी कराल त्याच्यामुळे तुम्ही दुःखाच्या खाईमध्ये दिवसेंदिवस जात आहेत. म्हणून त्यांची कृपा आहे, ते म्हणतात मला शरण या. जसं मी एक उदाहरण देते, जसं मी ट्रेनमध्ये चालली आहे, आता इथे ओळखतात मी डॉक्टर आहे, बालरोगतज्ञ आहे, पण समजा मी ट्रेनमध्ये कुठेतरी बाहेर आहे, कोणी मला ओळखेल का, माझी ओळख आहे. तिथे एक बाळ एकदम सिरियस झालं. काय झालं, आता त्याला श्वास बंद झाला आहे. आता मी त्यांना म्हणेल अहो मी डॉक्टर आहे, माझ्या ताब्यात द्या. मग ते म्हणतील ही बाई ना खूपच शहाणी, ही म्हणते मी डॉक्टर आहे माझ्या ताब्यात द्या. असं म्हणाल का तुम्ही? आणि कोण म्हणू शकतं? जी करू शकते तिच्यामध्ये कॅपॅसिटी आहे आणि तिने तिची आयडेंटिटी डिस्क्लोज केली तर गर्व आहे का? तर भगवंत म्हणतात कृष्ण की मला शरण या. हे चुकीचं आहे, कारण तुम्हाला तारणारं कोणीच नाही आहे. तुम्ही तुमच्या याच्यामध्ये मन लहरा, मला हा पटतो माझ्या विचारानुसार, हे मला तसं वाटतं माझ्या अनुभवानुसार आहे, सगळं मी माझ्या तुम्हाला माहीतच नाही आहे. गुरुत्वाकर्षणला तुम्ही लांदू नाही शकत. तामसिक गुण ते काय म्हणतात भगवंत, ये यथा माम प्रपंदन्ते. तुम्हाला जसं आहे ना, तुम्हाला आयुष्यभर नास्तिक राहायचं असेल ना, मी तसं पूर्ण व्यवस्था करतो. तुम्ही नास्तिक लोकांमध्ये तुमची बुद्धी पण नास्तिक देतो, तुम्ही नास्तिकच राहा आणि गोत्याच खात राहा आयुष्यभर. काय किती मोठा माणूस असला, किती प्रॉपर्टी असली, किती असली, क्षणामध्ये जीव गेला त्याच्याबरोबर काही येतं? त्याच्याबरोबर फक्त आणि फक्त तुमची चेतना आणि तुमची इच्छा येते. तुम्ही जी इच्छा आहे ते घेऊन जा. किती सुवर्ण संधी आहे हे याच्यामुळे आपल्याला समजतं. हे फक्त आणि फक्त शास्त्र गुरु दोन्ही महत्त्वाचं आहे. आणि ते काय घ्यायला लावत आहे? नाव घ्यायला लावत आहे. कोणाचं नाव घ्यायला लावत आहे? भगवंताचं. ती बंगाली बाई म्हणे अरे 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 बाबा इतकं बडा नाम, शेवटचा श्वास चालू एवढं बोलू शकली, पण हरे कृष्ण महामंत्र बोलू शकली नाही. आम्ही बोलतोय पण अजून चित्त नाही आहे, विश्वास नाही आहे, गुरुवर विश्वास नाही आहे की आम्हाला खरंच नेतील का हे हरे कृष्ण महामंत्र. आज करतो, थोडं इथे आल्यावर बरं वाटतं, उद्या करणार आहे, परवा करणार आहे, नंतर थोड्या वेळानंतर परत सुटून जातो. वाढणं तर बाजूलाच आहे. आणि जे 16 माळा करतात ते अजून चित्त लावून विश्वासाने करत नाही, कारण की पॉलिसी अजून एवढी पॉलिसीवर विश्वास नाही आहे. ठीक आहे. तर चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद महाप्रभू हे समजणं अवघड आहे, पण इथे इस्कॉनमध्ये समजतं. तर नित्यानंद आणि चैतन्य महाप्रभू कोण आहे माहिती काय? कृष्ण किती दयाळू बघितले ते स्वतःहून सांगतात मला शरण या. पण त्यांच्यापेक्षा दयाळू म्हणजे कृष्ण काय म्हणतात, सर्व धर्म परिच्छेदते, सगळं शरण. गोपियांना सगळं सोडून यायला लावलं की नाही, त्याच्यानंतर परीक्षा घेतली. भगवंता म्हणतात सर्व धर्म सोडा, म्हणजे काय, माझ्याकडे चित्त लावा, बाकीच्यामध्ये चित्त नका लावू, बाकी सगळं मी बघून घेतो. पण आपले कलियुग लोक विश्वास नाही येत. तर करतो आम्ही, मनात जप करतो, आम्ही जातो मंदिरात, एका दिवसाला तर जातोच आम्ही, सगळं करतो आम्ही, पूर्ण समर्पण नाही आहे. मंदिरात तर येणारच नाही, सत्संगला तर त्याच्यावर येणार आहे, आम्हाला इतकी बिझी आहे, आम्हाला हे काम आहे ते काम आहे, कारणं खूप राहणार आहे. करतो नाही तर करतो, आणि कसं कसं करतो आपल्यालाच माहिती आहे. तर कलियुगमध्ये हेच कृष्ण, नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभू, बलराम आणि कृष्ण आले. ते म्हटले नाही मी भगवान आहे, कारण त्यांना माहिती आहे कोणी पण इथे काय म्हणतं मी भगवान आहे. ते आले तर सतयुगामध्ये तपस्या करावं लागते, द्वापार युगामध्ये इतकं करावं लागतं, तेव्हा थोडंफार समजतं की दुःखालय जगत आहे, किती मोठा आपल्याला दुर्मिळ संधी आहे, भारतभूमीत जन्माला आलो आहे, आपल्याला एवढी छान बुद्धी दिली, त्याचा वापर आपण संपत्ती मिळवायला, प्रॉपर्टी मिळवायला, नाव कमवायला करा, छान आहे. पण सगळ्यात महत्त्वाची संपत्ती आहे भगवंत जाणणार, मी कोण आहे, माझा धर्म काय, मी काय केलं पाहिजे, ते नाही समजत. म्हणून UPSC एक्झाम माहिती आहे, MPSC एक्झाम माहिती आहे, UPSC MPSC खूप अवघड आहे. त्याच्यामध्ये
अव्वल आहे ना त्याच्यानंतर परत वायवा द्यावा लागते ओरल, माहिती आहे ना. तिथे जाऊन ओरल दिल्यानंतर पण आपण परत येतो, खाली येतो. तर त्याच्यापेक्षा भयंकर आहे भगवंतांना जाणणं. काय समजणार आहे आपल्याकडून? काय UPSCचं एक्झाम म्हणजे काहीच नाही त्याच्यासमोर. भगवंतांना जाणणं काहीच नाही आहे. पण इतकी सोपी करून दिली नित्यानंद महाप्रभूंनी आणि चैतन्य महाप्रभू. तर चैतन्य महाप्रभू येतात या कलियुगमध्ये, जे 10,000 वर्ष चालू आहे ना सुवर्ण. आता मी जरी सांगितलं तरी तुम्ही काय, आता मी सांगितलं सोन्याचा भाव आहे ना 86,000 नाही, फक्त 86 रुपये, चला पळतील आत्ताच्या आत्ता. तसंच मी लॉटरी त्याच्यापेक्षा मोठी लॉटरी सांगितली, 10,000 युग आहे, त्याच्यातले 500 वर्ष गेला, पूर्ण नाव घ्या, हरे कृष्णा. काहीच नाही करायचं, तुम्ही जे करायचं तेच करा. फक्त सत्संगाला या रविवारी, रोज माळा करा, 4 नियमाचं पालन करा, मांसाहार करू नका, नशापान करू नका, व्यभिचार करू नका, जुवा खेळू नका आणि रोज नामस्मरण करा, भक्ताचा संग करा, गुरुचा आश्रय करा. किती सोपे आहे ना. पण नाही होत का? कारण की ते UPSC एक्झाम आहे ना ती खूप अवघड आहे. एवढी परीक्षा करावी लागते, मग नंतर एवढं सगळं आल्यानंतर पण वायवामध्ये जाऊ शकतो. ही नित्यानंद चैतन्य महाप्रभू म्हणतात असं करा, काही येऊ नका, मंदिरात पण येऊ नका, काही तपस्या करू नका, काही सोडू पण नका, मी तुमच्या घरी UPSCचा पेपर घेऊन येतो. चालेल का? चालेल ना. ते राधाकृष्ण एकत्र येऊन चैतन्य महाप्रभू आले. ते सगळ्या घराघरात गेले आणि सगळ्यांना म्हटले, धोब्याला पण म्हटले, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. अरे धोबी, काय तू कपडे धुतोय, तू नाव घे. तो काय म्हटला, मग माझे कपडे कोण धुईल? अरे बाबा, मी तुझा कपडे धुते, तू नाव तर घे. असे चैतन्य महाप्रभू. ते येतात, म्हणतात तुम्ही काहीच करू नका, फक्त नाव घ्या, फक्त हात वरती करून रोज जाप करा. हे काय UPSCचा पेपर घरी येऊन आपल्याला डायरेक्ट देत आहेत. शास्त्र पण वाचू नका. समजतं का काही भगवद्गीता? ते वेद 18 पुराण, उपवेद, उपनिषद सोडून द्या. भगवद्गीता 700 श्लोक काय, आम्हाला एक श्लोक पण पल्ले पडत नाही. म्हणून म्हणतात काहीच करू नका, तुम्ही फक्त नामस्मरण करा. पण आपण काय म्हणतो, आम्ही 3 तास कुठे बसावं? 3 तास आम्ही पेपर नाही लिहिणार. तुम्ही ते म्हणतात आम्ही फक्त म्हणतो, तुम्ही फक्त लिहा. हात दुखतो, जप करायला हात दुखतो. मग नित्यानंद प्रभू काय म्हणतात, त्याच्यापेक्षा कृपाळू. ते म्हणतात हात दुखतो का बाळा, मी घरी आणला पेपर, हात दुखतो असं कर, मीच पेपर लिहून टाकतो तुझा. अजून काय पाहिजे? अजून याच्यापेक्षा चांगली पॉलिसी आहे? तर असे हे चैतन्य नित्यानंद प्रभू आले, त्यांचं नाव घेऊन आपण जप करायला पाहिजे गुरु माण्यावर. आत्तापर्यंत राम माहिती होते, कृष्ण माहिती होते, हरे कृष्ण महामंत्र पण माहिती होता, पण गुरुमणीवर कोणाचं नाव घेतलं पाहिजे? ते म्हणतात तुम्ही फक्त माझं नाव घ्या. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. आणि मग चालू करा, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणजे काय, तुमचं चित्त नाही लागणार जप करामध्ये, पण करा. जप क्वालिटी हो, कसा हो, इकडे तिकडे हात इकडे करता करता करा, पण माळावर हात फिरवा, माझं नाव घेऊन करा, मी बाकी सगळं बघून घेतो. पण आपण रेग्युलरली करत नाही किंवा विश्वासाने करत नाही. करत राहा, जप चांगला हो नको हो, पण करत राहा आणि त्यामध्ये तुमचं शुद्धीकरण होईल. 8 श्लोक दिले चैतन्य महाप्रभूंनी, जे कृष्णाने 700 श्लोक दिले. त्याच्यामध्ये ते डायरेक्ट गोलोक वृंदावनमध्ये घेऊन जाणार आहे आपल्याला. आपलं सगळं चित्त शुद्ध, अहंकार सगळं 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 साफ करून हे नॉलेज पण हृदयातून देऊन टाकतील. काय पोथी पुराण वाचायची पण गरज नाही, फक्त सत्संगाला या, भक्तांच्या आश्रयाखाली राहा. सगळ्यात महत्त्वाचं, आपण डायरेक्ट कृष्णाला डायरेक्ट प्रयत्न करतो, नाही तर फक्त गुरु आणि मी आणि कृष्ण. भगवंत म्हणतात भक्तांच्या आश्रयामध्ये राहा. आपण नम्र झालो तरच राहणार आहे. तर खूप चांगली संधी आहे. कॉंग्रिगेशन पद्धती असते काउन्सिलिंग. तर भक्तांच्या निर्देशांखाली राहायला ना, बस तेवढंच करा. भक्त सांगतात तेवढंच करायचं, बाकी काहीच करायचं नाही. सेवा सांगितली त्यांच्या अंडर राहून करायची, कारण की सगळं जातं, अहंकारने जात, म्हणून आपण चक्रा मारतो. कितीही मोठे असलो आपण
कितीही उच्च शक्ती, जसं एक लास्ट उदाहरण देते. एक वरदराज भगवंत आहे, त्यांचं चांबर डुलवणारे इतके पुजारी भगवंतांशी डायरेक्ट बोलायचे, एवढं त्यांच्यामध्ये हे होतं. तर एका भक्ताने आलं म्हणे, तुम्ही ना भगवंतांशी बोलतात असं मी ऐकलं. हो म्हणे. मग तुम्ही भगवंतांना विचारता का माझा हा शेवटचा जन्म आहे का, मी कधी जाईल गोलोक वृंदावनमध्ये? त्यांनी विचारलं. वरदराज, तो तुमचा भक्त आहे ना, तो विचारतो तो कधी जाणार आहे भगवत धामामध्ये? तर वरदराज म्हणतात, त्याला सांग तू ह्याच जन्मात जाशील. त्याने उत्तर दिलं. तो इतका नाचायला लागला. याला वाटतं हा विचारतो मग मी भगवंत मी कधी जाणार भगवत धामामध्ये? ते म्हणतात, तू ना 100 वर्ष जन्मानंतर जाईल. हा, मी तुमची डायरेक्ट सेवा करतो भगवंत, तुम्ही माझ्याशी बोलता, मी 100 वर्षानंतर, तू ह्याच जन्मात जाणार. असं का? कारण की तो माझ्या भक्ताची सेवा करतो, तू डायरेक्ट माझी सेवा करतो. तर आपल्याला भगवत धामात जाण्यासाठी काय पाहिजे? कोणाची सेवा केली पाहिजे? भगवंतांच्या भक्तांची. डायरेक्ट कनेक्शन लावायचं असतं आपल्याला, डायरेक्ट. हे चुकीचा मार्ग आहे. आपला ॲटिट्यूड महत्त्वाचा, त्यालाच कृष्ण भावना म्हणतात. की आपण दिवसेंदिवस नम्र व्हायला पाहिजे. आणि नम्र हा एकच खजिना आहे, आपलं खरा आपला काय दागिना आहे की ज्याने आपण भगवंतांना जिंकू शकतो. आणि तेव्हाच भगवंत आतून आपल्याला रिअलाईज देतील. आणि आतून बाहेरून ॲक्सिडेंट डेथ झाला ना काही प्रॉब्लेम नाही. लोक म्हणतात इतकं चांगला भक्त होता, त्याला कॅन्सर झाला आणि मेला. असं कसं केलं भगवंतांनी? बघा, जन्माला आलो तेव्हा मृत्यू लिहिलेला आहे, कॅन्सरने होईल, ॲक्सिडेंटने होईल. ते भगवंत चेंज नाही करणार. मग कसं काय म्हणता अनन्यक्ष मला रक्षण करणार आहे? मृत्यू जसा होणार आहे ना तसाच होणार आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण भगवंत काय म्हणतात, आतमधून बाहेरून दिसतो रस्त्यावर गेला, कोणीच नव्हतं आजूबाजूला, भजन बिजन कोणीच केलं नाही, तो तर डायरेक्ट कोमामध्ये होता. मग कसं काय त्याचं रक्षण केलं? भगवंतांनी हृदयातून डायरेक्ट नामस्मरण, स्वतः स्मरण दिलं त्याला. कारण त्याचं चित्त कुठे होतं? चित्त कुठे होतं? भगवंत म्हणतात कंटिन्यू माझ्याकडे चित्त ठेवा. ज्याचं चित्ताचा त्याचा ॲक्सिडेंट झाला, कॅन्सर झाला, तो कंटिन्यू भगवंतांच्या नावामध्येच आहे. भगवंत डायरेक्ट त्याला गोलोक वृंदावनमध्ये देईल. आणि बाहेरून आपल्याला वाटतंय लय सगळं चालू आहे, भजन सगळं झालं, किती छान मृत्यू झाला त्याचा, एकदम शांत गेला, पण त्याचं चित्त तिथे नव्हतं. तो जाणार आहे भगवत धामात, जाणार आहे. तर असा हा आजचा श्लोक. तर खूप दुर्मिळ संधी आहे. जे आज पहिल्यांदा आले त्यांना विनंती करते की थोडा वेळ काढा, स्वतःसाठी काढा. इथे आल्यावर भक्तांच्या संघामध्येच आपला उद्धार होणार आहे. घरी बसून आम्हाला भगवद्गीता येते, आम्ही घरी वाचतो, आम्ही जप करतो. इथे आल्यानंतर सेवा करावं लागतात. सेवामध्ये नम्र होतो आपण आणि गुरुची कृपा मिळते. जर गुरुची कृपा मिळाली तरच आपल्याला हे उमजतं आतमधून. नाही तर किती रोज पाठ जरी असलं ना, आपल्या व्यवहारामध्ये काहीच परिवर्तन होणार नाही. आणि असंच आपण आलो आहे, आपल्याला वाटतं सगळं व्यवस्थित चालू आहे, पण अंतकालेन मामेच स्मरण मुक्ता कलेवर नाही होणार. ठीक आहे. तर 1 तास झालेला आहे. कोणाला काही प्रश्न आहे आणि मी प्रयत्न केला तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही चांगलं याच्याने ऐकून घेतलं आणि रासयात्रा प्रभूजींनी मला खूप मोठी संधी दिली आणि हा मला एक भक्तांची सेवा करायचा तुमच्यामुळे योग घडून आला. आत्ताच आपण बघितलं डायरेक्ट भगवंतांची सेवा भगवंत ॲक्सेप्ट नाही करत, कोणाची सेवा करायला पाहिजे. तर त्याबद्दल मला रासयात्रा प्रभूजींनी तुम्ही संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कोणाचे प्रश्न? चतुश्लोकी भगवद्गीता. हां, अध्याय क्रमांक 10, अध्याय क्रमांक 10, 10.8, 10.9, 10.11, 10.12. त्याच्यामध्ये पूर्ण सार आहे. त्याच्यामध्ये भगवंत काय म्हणतात 10.8 की सगळं काही आहे ना ते मी आहे. आणि अल्टिमेटली जेव्हा भक्त एकत्र येतात ते फक्त माझ्याबद्दल चर्चा करतात आणि त्याच्यामुळे तुम्ही सतत नाव घेऊ शकतात आणि सतत नाव घेतल्यानंतर आपण आसक्त होतो आणि त्याच्यामुळे हृदयातून भगवंत तुम्हाला ज्ञानाचा प्रकाश देतात. अल्टिमेटली 4 श्लोकांचा हा अर्थ मराठीतून सांगितला मी. म्हणजेच 10.8, 9, 10 आणि 11 4 श्लोकामध्ये आपल्याला पूर्ण समजतं की अल्टिमेटली सार काय. तर तुम्ही जर
भगवंतांचा भक्तांचा आश्रय नाही घेतला तर सगळे भक्त एकत्र येतात तेव्हा गप्पा कोणाबद्दल मारतात? भगवंतांबद्दल. तो त्यांना जो आनंद आहे ना येथे, आपल्याला बाहेर पण आनंद मिळतो, पण तुम्ही समर्पित असेल तो जो भगवंतांबद्दल चर्चा करण्यात, भक्तांमध्ये येऊन चर्चा करण्यात जो आनंद आहे तो कुठेच होणार नाही. त्याच्यामुळे एक रुची निर्माण होते आणि रुचीमुळे काय होतं, आपण नेहमी कुठले व्यवसाय असो काही असो तुम्हाला आतून कंटिन्यू तिथे, जसं एखादी आई बघा, हिरकणीची स्टोरी माहिती आहे ना, हिरकणी कसं काय तेवढं गड चढू शकली, उतरू शकली, कारण की तिचं चित्त कुठे होतं. आता बाया आहेत आपल्या, कामाला गेल्यात मॅडम, चित्त कुठे राहतं, माझा विराज आहे ना त्याला संडाशी लागल्यात आणि त्याला ना काय त्रास होत असेल. अहो बायांचं चित्त, टीचर जरी असले त्याचे चित्त कुठे असतं, शाळेतच नसतं. कुठली आई आहे ना तिची आई पहिली असते, टीचर नंतर असते. मी असं म्हणत नाही तुम्ही टीचर नाही आहे, चांगली गोष्ट आहे, पण ती आधी स्त्री असते. स्त्रीमध्ये काय असते, ममता असते. ती आपल्या आईला विसरू शकते का? तुम्ही विसरता का तुम्ही शाळेत गेला का तुम्ही आई आहे म्हणून विसरता? हां, तुम्ही नवऱ्याला विसरू शकता, तुम्ही स्वतःला पण विसरू शकता, पोरांना विसरूच शकत नाही. तर ते इथे आल्यानंतर जे ती रुची निर्माण होते की तुम्ही बाह्य कार्य काही करा, आतून कोणाचं स्मरण होईल कंटिन्यू. जितकी कथा ऐकाल, भक्तांच्या संघामध्ये कथा ऐकाल, तितकं तुम्ही त्या तीव्रतेने कंटिन्यू स्मरण होईल. ती अटॅचमेंट आहे. तर ती अटॅचमेंट, ते स्मरण आपोआप होत राहील आणि त्याच्यामुळे भगवंत हृदयातून तुम्हाला दीप म्हणजे ज्ञानाचं खरं ज्ञान, की तुम्हाला भगवंत म्हणतात जे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची बुद्धी आहे ना ती मी तुम्हाला देईल. ती शास्त्रामध्ये वाचूनसुद्धा समजणार नाही. फार महत्त्वाचं गूढ रहस्य आहे की भक्तांमध्ये येऊन त्या कॉन्शियसनेसमध्ये आपण भगवंतांची कथा ऐकली पाहिजे. नाही तर इथे आलं तरी पण चित्त कुठे, अरे दूध तापायला ठेवलं आहे का, कडी लावूनच आली आहे का, काय मुलांचं उद्या पेपर आहे, मॅडमने इथे बोलवलं आहे आणि खूप किती वेळ लागणार आहे आता. आपण अर्धा एक तास देतो, आपण पूर्ण चित्त लावून ऐकलं तरच तुम्हाला 8 दिवस तुमचे हे स्मरण होणं. आपण त्याच्यानेच आपल्याला, तुम्हाला नाही वेळ मिळाला शास्त्र वाचायला समजायला काही हरकत नाही. भगवंत म्हणता मी गॅरंटी घेतो, हृदयातून तुम्हाला जे आवश्यक ज्ञान आहे ते मी देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान काय, शेवटच्या वेळेस भगवंतांचं स्मरण, त्याची गॅरंटी मी घेतो. थँक्यू. अजून तर आपण